कर्नाटक में कांग्रेस नेता प्रियंका खरगे द्वारा मुख्यमंत्री सिद्धारमैया को लिखे पत्र में सरकारी परिसर में आरएसएस के कार्यक्रमों पर रोक लगाने की मांग को लेकर राजनीतिक विवाद गहराता जा रहा है। इस मुद्दे पर महाराष्ट्र के पूर्व मंत्री और भाजपा के वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार ने कड़ा प्रहार किया है। मुनगंटीवार ने कहा कि छोटी सोच और पैरों की मोच कभी आगे बढ़ने नहीं देती। ये कांग्रेस की वही छोटी सोच है जो पार्टी को धीरे धीरे संकुचित कर रही है। उन्होंने कहा कि संघ की विचारधारा पर पहले भी कई बार आक्रमण करने की कोशिश की गई, लेकिन न्यायपालिका ने यह स्पष्ट किया है कि ऐसी कोई बंदी नहीं लगाई जा सकती। भाजपा नेता ने आगे कहा, सरकारी जमीन पर कांग्रेस सहित कई संगठनों के कार्यक्रम होते हैं। वर्धा में भी कांग्रेस का कार्यक्रम सरकारी भूमि पर हुआ था और संघ भी नियमों के अनुसार अनुमति लेकर ही अपने कार्यक्रम को आयोजित करता है। मुनगंटीवार ने कांग्रेस पर निशाना साधते हुए कहा कि देशभक्ति, समर्पण और सेवा की भावना कांग्रेस नेताओं को महात्मा गांधी के जाने के बाद समझ में नहीं आई। यही कांग्रेस की सबसे बड़ी त्रासदी है। नाही, साधारणतः निवडणुकीच्या अगोदर बैठक आहे म्हणून तुम्हाला त्याच्यात काहीतरी नाविन्य वाटतंय, पण तुमच्या माहिती करता सांगतो, आठवड्यात आमच्या 3 बैठका होत्या। काही झूमवर होतात, काही प्रत्यक्ष होतात, काही कोर टीमच्या बैठका होतात आणि त्याच्यामध्ये फक्त निवडणूक हा विषय नसून पराभव झाला तर गाजायचं नाही, विजय झाला तर माजायचं नाही, या सूत्रांनी लोकांची मनं जिंकण्याच्या दृष्टीने आम्ही काय निर्णय करू शकतो, आम्ही जनतेची सेवा घेण्यासाठी काय योजना आखू शकतो, यावर मॅक्झिमम चर्चा होत असते। निवडणूक हे त्याचं बाय प्रोडक्ट आहे। एखाद्या निवडणुकीत अपयश आलं म्हणून आम्ही खचत नाही आणि यश आलं म्हणून माजत नाही। आम्हाला याची जाणीव आहे की जनता जो प्रसाद देईल तो प्रसाद स्वीकारायचा असतो। तो कधी गोड असेल, कधी तुरट असेल, कधी खारट असेल, तो आंबट असेल, कडू असेल, जो प्रसाद देईल निवडणुकीत तो स्वीकारायचा आणि पुढच्या जनतेच्या हितासाठी निर्णय घेत जनसेवेसाठी पुढे जायचं। आजही निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होईल, पण याशिवाय या बैठकीमध्ये जिल्हानिहाय आता शेतकरी बांधव जे अडचणीत आहे, संकटात आहे, समस्येचा सामना करताय, यावरही माहिती घेतली जाणार आहे। ज्या आम्ही 31,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम, 31,628 कोटीचं पॅकेज हे शेवटच्या पंक्तीत बसलेल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल या दृष्टीने ही चर्चा होणार आहे। फक्त निवडणूक एक निवडणूक, निवडणूक दोन्ही निवडणूक हे काँग्रेसचं सूत्र आहे। निवडणूक हे माध्यम आहे, हे आमच्यासाठी साधन आहे, हे साध्य नाही। आम्ही कुणीही मंत्रिपदासाठी कधीही काम करत नाही। पक्ष जो सांगेल तो आदेश स्वीकारायचा आणि पुढे जायचं। मंत्रिपदासाठी आम्ही या अगोदरही काम केलं नाही। मंत्रिपदासाठी काम करायचं असतं तर 15 वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर होतो। अनेकदा आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून आमच्यामध्ये या असं निमंत्रण यायचं, पण आम्ही आमच्या विचारासाठी काम करतो, मंत्रिपदासाठी काम करत नाही। आमच्यासाठी प्रत्येक पद हे सेवेचं माध्यम आहे आणि आजही मी आमदार आहे। विधानसभेत जनतेचे विषय घेऊन जनतेचे विषय सोडवण्यासाठी ताकद गावतोच आहे। हा, कधी उत्तर द्यायची जबाबदारी असते, कधी उत्तर घ्यायची दायित्व असतं, तर मी सध्या उत्तर घेणार आहे। जेव्हा उत्तर देणारा होईल तेव्हा चांगले उत्तर देईल, जेव्हा उत्तर घेणारा असेल तेव्हा चांगले उत्तर घेईल। अमित भाई आमचे इतके मोठे नेते आहेत, त्यांची झालेली चर्चा अशी जाहीरपणे सांगायची असते का? आणि जाहीरपणे सांगायची असते तर मग आम्ही तिथं इन कॅमेरा मीटिंग घेण्याच्या ऐवजी तिथं कॅमेराचे केबल्स दिले असते आणि बैठक घेतली असती। अशा बैठकीची माहिती तुमच्या माध्यमातून जाहीर थोडी केल्या जाते। बैठक ही काही महत्वाच्या विषयावर असते आणि बैठक चांगली झाली का तर निश्चित आनंददायी झाली, माझ्यासाठी ऊर्जा देणारी बैठक झाली। देखो, ये छोटी सोच और पैर की मोच ये कभी आगे बढ़ने नहीं देती। ये कांग्रेस वाले की छोटी सोच कांग्रेस पार्टी को धीरे धीरे संकुचित करती जा रही है। संघ की विचारधारा पे इसके पहले भी कई बार आक्रमण करने की कोशिश की। न्यायपालिका ने तर्क के आधार पे ये कहा कि ऐसी बंदी नहीं आ सकती। अब सरकारी जमीन पे कई कार्यक्रम होते हैं, कांग्रेस के भी कार्यक्रम होते हैं भाई। वर्धा में कांग्रेस के कार्यक्रम सरकारी जमीन पे हुए, उसे परमिशन लेनी होती है, पुलिस की परमिशन लेनी होती है, संघ परमिशन लेती है। तो जो देशभक्ति के भावना से काम करते हैं, हम रहे ना रहे भारतीय रहना चाहिए,
ये समर्पण की, त्याग की, सेवा की भावना कांग्रेस वाले को महात्मा गांधी जी जाने के बाद समझ में नहीं आई है. ये सबसे बड़ी शोकांतिका आहे काँग्रेस. नाही, मला माहित नाही त्यांचे आरोप. हा, एक गोष्ट नक्की आहे की श्री धंगेकरांनी तिथे एका गुंडाच्या बाबतीमध्ये आपलं मत व्यक्त केलं आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं तुम्ही कोणत्याही पक्षाचे असू द्या, सत्ताधारी की विरोधी, एखादा गुंड असेल तर त्याची बाजू कोणालाच घेता येणार नाही. मलाही त्या गुंडाची बाजू घेता येणार नाही. कदाचित तू गुंड माझ्या पक्षाशी संबंधित असला तरी मी त्याला विरोध केलाच पाहिजे. आणि धंगेकर महायुतीपैकी एक सदस्य आहे, त्यांनी गुंडाला विरोध केला, भाजपला विरोध केला. असं आहे की विचाराची लढाई असू शकते. व्यक्तिगत महाराष्ट्राच्या प्रत्येक नेत्याचं, प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि विशेष करून महाराष्ट्राच्या जनतेचं उत्तम आरोग्य असावं, त्यांना उदंड आयुष्य लाभावं, हीच भगवान विठ्ठलाच्या चरणी आमची नेहमीच प्रार्थना असेल. संजय राऊत साहेबांची सुद्धा उत्तम आरोग्य व्हावं ही भगवान विठ्ठलाच्या चरणी माझी निश्चितपणे प्रार्थना. INBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.